प्रेग्नन्सी जेव्हा येते ना तेव्हा काम करणं एवढं सोपं नसतं. मी माझ्या प्रेग्नन्सीबद्दल सांगणार की सुरुवातीपासून मग कामापर्यंत हे सगळं काही माझी काय जर्नी होती आतापर्यंतची, म्हणजे हे 6 महिने कसे कंप्लीट झाले त्याबद्दल मी सांगणार आहे. तर अगदी 6 महिन्याआधी मी प्रेग्नंट होती आणि मला माहीत नव्हतं आणि मी खूप आजारी पडायची. मी मीडियामध्ये पण काम करायची, पण 2 जॉब होते माझे. एक पार्ट टाईम जॉब होता, एक असं पूर्ण वेळेसाठी. एकतर शरीर साथ देत नव्हता म्हणून मी काय केलं की एकच जॉब करायचा असं प्रयत्न ठेवला की होईल तर करेन, नाही तर सोडून देईन म्हणून. जॉईन पण बाहेर जाऊन व्हायला मला खूप वेळ लागला, म्हणजे महिनाभर तरी विचारच करायला गेला माझा. मग जॉईन झाले मी इकडे आणि त्याच्या 2-3 दिवसातच मला कळालं. त्याआधी ना मी क्रूजवर जाऊन आली, जेट स्की, बनाना राईड, बंपर राईड, हे सगळे काही वॉटर स्पोर्ट्स तिकडे पण जाऊन आले मी. तिकडे लंच वगैरे केला सगळं. आणि तब्येत तर बिघडलेली आधीच होती, तर तेवढं असं वाटलं नाही मला की ते प्रेग्नन्सीमुळे असेल म्हणून. कारण तसं काही प्लॅन पण नव्हता माझा की होईल यावर्षी 2025मध्ये प्लॅन करणार, असं काही होतं माझं. पण ते आधीच होऊन गेलं. म्हणजे सप्टेंबरमध्ये न्यूज कळाली. त्याची पण एक गंमत आहे. म्हणजे मी जेटस्की वगैरे करून आली होती आणि त्या दिवशी माझ्या हजबंडचा बड्डे पण होता आणि मी असं टेस्ट केली आणि माझी ना अगदी विश होती की काहीतरी असं स्पेशल असेल ना त्या दिवशी मी माझ्या प्रेग्नन्सीची न्यूज सांगेन माझ्या नवऱ्याला. ॲनिव्हर्सरी असली किंवा त्यांचा बड्डे असेल त्या दिवशी. पण मी सहज टेस्ट केली तर त्यात ना पॉझिटिव्ह आला आणि मला ते खरं वाटलं नाही त्यावेळी, कारण मी सिक होती, आजारीसारखं वाटायचं मला. तर ते मी असं पकडलं नाही. तरी पण त्यांना गिफ्ट असं एक बॉक्समध्ये टाकलं ते आणि त्यांना असं दिलं. ते खुश झाले एकदम आणि मी म्हटलं, हे बघ म्हटलं, हे सध्याला तुम्हाला गिफ्ट आहे, पण मी शुअर नाही आहे, कारण हे चुकीचं पण असू शकतं, कारण चुकून पण टेस्ट पॉझिटिव्ह आले असेल असं मी म्हटलं त्यांना. मग माझी सुट्टी होती बुधवारच्या दिवशी, तर मी डॉक्टरकडे गेली आणि ब्लड टेस्ट केले वगैरे आणि तिकडे पण पॉझिटिव्ह आलं. तर तेव्हा मी म्हटलं हो की आहे. एवढे वाईट दिवस होते म्हणजे शरीराचे माझे की मला काहीच करता येत नव्हतं. म्हणजे काही एक पाणी पण प्याले ना ते सगळं बाहेर यायचं. मी सकाळी जॉबला यायच्या आधी ना चहा घेऊन बसायची चहा प्यायला, तर ते पण मी बाहेर काढायचे. आणि जॉबवर आल्यानंतर अशी पडून अशी लाळ गळत वगैरे झोपायची मी इकडे. सॉरी, मध्येच कॉल आला मला म्हणून व्हिडिओ पॉज करावा लागला. पॉज नाही म्हणजे कट केला मी चुकून, म्हणजे आता मला एडिटर यूज करावा लागणार आहे. मी हे बोलत होते की मी जॉबवर येऊन ना अशी झोपायची, एवढं जाम झोपायची की काहीच नको असं वाटायचं. जॉब पण आता नको आहे किंवा तर मूल नको असं वाटायचं. पण मनाची तयारी पण होती की नाही, असं नाही करू शकत मी. आहे थोडे दिवस त्रास ते काढेन मी. म्हणजे फक्त 3 महिने त्रास होतात. म्हणजे ज्याला होतं ना त्यावेळी तसं येतं, मनात असं यावं नाही, पण येतं ते त्यावेळेला, कारण खूपच म्हणजे खूपच त्रास होतात. काही जणांना नाही होत, पण काही जणांना खूपच. माझ्या एक बहीण होती, तिला तर जाम, ती तर माझ्यापेक्षाही जाम होती प्रेग्नन्सीमध्ये. म्हणजे तिला तर 4-5 महिने त्रास झाले होते, मला तर फक्त 3 महिने त्रास झाले. मी त्रास नाही म्हणेन की तो वेळच तसा असतो, काही नाही. आज चांगला वाटतं मला. तो वेळ होता तो निघून गेला आहे आणि म्हणजे त्याचं फळ पण मला खूप चांगलं मिळणारच आहे असं वाटतं मला. वाटतं नाही, मिळणारच, कारण तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद पण आहे, सगळ्यांचं सपोर्ट पण आहे मला. अजूनपर्यंत सगळं चांगलंच चाललं आहे. तो मग पुढं पण सगळं चांगलंच चालणार आहे. आणि माझी मराठी तर तुम्हाला माहितीच आहे, मी सगळ्या व्हिडिओमध्ये स्पेशली बोलते की माझ्या मराठीवर जास्त जाऊ नका, म्हणजे काही चुकी झाली असेल तर तुम्ही मला करेक्ट करू शकता, म्हणून मी शिकते आहे. म्हणून तेवढं मी माझे जे डेलीचं काही असतं, माझे काही गप्पा गोष्टी असतात, ते मी असं मधून तुम्हाला सांगते, कारण माझी पण तेवढी मराठी चांगली होईल. तुमच्यासोबत माझी प्रेग्नन्सीची जर्नी सांगायची आहे, तर मी ते कंप्लीट करणारच. आता एडिट करणारच आहे व्हिडिओ, तर मग अगर जास्त मोठा झाला तर तो मी कट करणार आहे आणि काही इम्पॉर्टंट नसेल तर ते पण काढून टाकणार आहे व्हिडिओमधून, कारण एडिटर करायलाच पाहिजे ना आता. कारण मध्ये ब्रेक घेतला मी, कॉल आला म्हणून. मी म्हटलं अचानक कसं कॉल, मला जास्त कोणाचे कॉल वगैरे नाही येत. ते स्टेटस बघून त्याने म्हटलं की मला थोडंसं आणि लगेच फोन ठेवला. मी जास्त बोलत नाही ना, तर लगेच फोन ठेवला त्यांनी. मी जस्ट सांगितलं की माझ्या भाजीसाठी त्याला आवडतात ते, जर टाकशील का गं व्हिडिओ म्हटलं. तर मी म्हटलं की हो आताच टाकते. मी टाकले त्यांना फोटो व्हिडिओज वगैरे आणि पुन्हा हा व्हिडिओ सुरू केला आता. तर बॅक टू माझी जी स्टोरी आहे त्यावर. तर त्रास झाले 3 महिने आणि कामावर तर मी सांगितलं नाही, कारण कामावरती मी जॉईन झाली होती आणि सांगू नको. तर आत्ता कुठेतरी मी, जेव्हा मला 6 महिना लागलं ना
तेव्हा मी सांगितलं की मी प्रेग्नंट आहे म्हणून आणि हा 1 महिना करणार आहे. कारण 1 महिना आधी तरी सांगायलाच पाहिजे जॉबवर की काम सोडणार आहे म्हणून. ते विचारत होते मला की तू पुन्हा कधी जॉईन करते. हा त्यांचा सगळ्यात आधीचा प्रश्न होता. मी म्हटलं किंवा वर्क फ्रॉम होम करेल. मी म्हटलं आता सध्याला नको आहे मला, कारण पायामध्ये सूज वगैरे, मग बेबी शावरचं ते असेल काही प्रोग्राम मागे, मग मला तयारी पण करायची आहे, मला विणायचं आहे वगैरे, त्याची वगैरे आवड आहे. तर मी अजूनपर्यंत फक्त एक टोपलं केलं आहे आणि 2 सॉक्स केले आहेत. म्हणजे 1 जोडी सॉक्स केले, एवढंच केलं आहे अजून बाळासाठी. आणि काही ऑनलाईन लंगोट ऑनलाईन ऑर्डर केले आहेत ते आहेत. बाकी काहीच तयारी झालेली नाही आहे माझी. आता फॅबमध्ये फर्स्ट वीकमध्ये आमच्या गावचं काही उत्सव आहे. मग सेकंड वीकमध्ये बहुतेक माझे डोहाळे जेवण म्हणतात ते असेल. सो ते पण व्हिडिओ मी शेअर करेन. बघते नवऱ्याने काढले तर म्हणजे काय आहे, व्हिडिओ करायला त्यांना वेळ नसेल, काही ना काही तयारी असेल. असं घरात फंक्शन असतं तर तुम्हाला माहितीच असतं की कसं काय असतं, ती कशी काय धावपळ असते. ती मग फोन घेऊन ती मग लोक असतात ती कशी ओरडतात, नंतर काही ते फोन घेऊन थांबलायस, आधी हे कर नंतर ते कर, असं काही त्यांचं मग चालू असतं. सो त्यामुळे पण बघेन मी, पण थोडी तरी ग्लिम्स दाखवणारच मी, म्हणजे काय काय तयारी केली आहे ते वगैरे पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण आता हे काही माझी तयारी चालली आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. मला काहीच प्रॉब्लेम नाही की मुलगी असू दे मुलगा असू दे, मला कोणी पण चालतं, पण हेल्दी पाहिजे, एवढंच पाहिजे मला. सुखाचा म्हणजे सुखी असणारा, जे आहे त्यात सुखी असणारा, म्हणजे समजदार, एवढंच पाहिजे मला. चांगली बुद्धी असणार. बाकी ती मुलगी असू दे मुलगा असू दे ह्याच काहीच फरक करणार नाही मी, आणि कोणाला करायलाही देणार नाही मी. असं आहे. वर्षानंतरचं हा बाळ जरूर आहे, पण त्याआधी मला ताने पण मिळायची की कशासाठी अजूनपर्यंत राहिलात, काय करतात, होत नाही आहेत का. आम्ही प्लॅन आधीच केलं होतं. मी आधीच लग्नाच्या वेळीच आधीच सांगितलं होतं की मला लगेच बाळ नको आहे, आधी मी जॉब करीन, काहीतरी माझं स्वतःचं काहीतरी असेल माझ्याजवळ जेव्हा, तेव्हा मी बेबी प्लॅन करेन. सगळंच काही दुसऱ्यांवर अवलंबून राहणं मला आवडत नाही. मी माझा स्वतःचं खर्च पण स्वतःच करते. अजूनपर्यंत तेच आहे माझी सवय, स्वतःचे खर्च स्वतःच करते. नवऱ्याने कधी नाही म्हटलेलं नाही आहे मला. असं कधीच नाही झालं की मी काय मागितलं तर नाही दिलं. ते देतात पण मी मागत नाही. माझ्या पॅरेंट्स जवळ पण मला तीच सवय होती. म्हणजे माझे पॅरेंट्सनी मला कधी कमी केलं नाही आहे, पण हे पण शिकवलं आहे की स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं. शिकवलं आहे मला सगळं काही. म्हणजे जेव्हा मला गरज पडेल ना तेव्हा ते आहेत हे मला माहिती आहे, पण जोपर्यंत माझ्याकडे होऊ शकतं तेवढं तर मी करू शकते ना. हे माझं म्हणजे असं माझ्या डोक्यात आहे थोडंसं. म्हणजे मी जसं जसं बघितलं ना की जेवढं सिम्पल राहता येत, किती पण असलं ना तरी पण किती तू सिम्पल राहील, ज्यात आहे त्यात खुश राहील, तेव्हा ना लाईफ अगदी बेस्ट असते. थोडा वेळ उतार चढाव असतं तर ते सगळ्यांच्याच लाईफमध्ये आहे. जसे की माझी प्रेग्नन्सी आहे. सुरुवातीला मला वाटलं होतं नको, नाही होणार माझ्याकडे. मी खूप घाबरायची प्रेग्नन्सीला, खूप म्हणजे खूपच. पण आता काहीच भीती नाही वाटत. मी गाडी चालवते, चालत येते जाते वगैरे, असं काही म्हणजे जे नॉर्मल माझी कामं आहे ते तरी पण मी टाळते. कशाला, कारण दुसऱ्यांनी सांगितलं आहे म्हणून टाळते मी. म्हणजे काही जड उचलू नको, मग ते प्रेशर पडतं. म्हणजे रिस्क नाही घ्यायची ना. म्हणजे ऑलरेडी ज्यांच्यासोबत तसं झालं आहे त्यामुळे मी रिस्क नाही घेणार. तसं मी कधी कधी असे शटल वगैरे उचलून बघितलं आहे, एक वेळा तेव्हा मला थोडेसे पेन झाले होते. म्हणून म्हटलं की नाही, हे सांगतात ते खरं आहे, थोडंसं केअर घ्यावी लागते म्हणून. म्हणजे जास्त उचलू नये किंवा जास्त ट्रॅव्हल, म्हणजे खूप लांबचा प्रवास. मला इकडे घरीहून इकडे यायला जस्ट 20 ते 25 मिनिट लागतात. अर्धा तास, जास्तीत जास्त अर्धा तास लागतो मला. तेवढंसं मोठं काही नाही आहे. सो तेवढं मी करू शकते. सॉरी तेवढं मी करू शकते. मला वाटतं मी असंच बोलताना हा व्हिडिओ जाम मोठा होऊन जाईल. मला स्पीडमध्ये टाकून याला अपलोड करावं लागेल असं वाटतं. मी खूपच स्लो बोलते आता, सो थोडीशी स्पीड ठेवणार आहे मी या व्हिडिओची. आणि मी माझी स्टोरी असं सांगतच राहणार आहे. ही आता तर सध्याला मी 6 महिन्याची सांगितली आहे की 6 महिन्यामध्ये काय झालं आहे माझं, कसं काय होतं. सुरुवातीला कसेच काही दिवस गेले, मग मिडल टाईम माझं असंच काही, मग ती जॉईन झाली 1 महिन्यासाठी. सो तेव्हा आमचं बाहेर जेवण करून वगैरे वेळ गेला. आता पण बाहेरच जेवते तसं, पण घरचंच जेवण मिळतं तसं ती देते म्हणून मी तिकडे जाते रोज. चपाती असते, भाजी असते, भाजी वगैरे खायला पाहिजे ना. तिच्यासोबत मी थोडंसं सॉफ्ट ड्रिंक वगैरे सुरू केलं होतं, ते आता पुन्हा मी बंद केलं आहे. कारण रात्रीची जी झोप येत होती मला सुस्त, ती नाही येत आता. सो मी पुन्हा ते बंद केलं आहे. म्हणजे प्रेग्नन्सी वेळी हे पण थोडंसं बघायला पाहिजे. म्हणजे जे पॅक फूड वगैरे असतं ते नाही खायचं म्हणून. आणि जे कोणी काय बोलतात ते बोलू दे, जसं तुम्हाला आवडतं ना ते खात जावं. कोणी बोलतात की वॉटरमेलन नाही खायचं म्हणजे, पण मी काल अर्धा खाल्लं आहे. थोडी घाबरत होती मी, पण मी अर्धा खाल्लं आहे. तर थोडेसे घाबरले होते, पण मला रूच पण येत होते. जे रूच येतं ते खायचं असं बोलतात ना, म्हणजे असं वाटतं खायला, असं ते खायचं आहे असं बोलतात. अननस नाही खाल्लं आणि
हां पपई नाही खाल्लं, हे दोन्ही अवॉइड केलं. हां आणि मी ब्रिंजल पण खाल्लं होतं, वांगं पण नाही खायचं असं बोललं होतं, पण मी कंटिन्यू काही दिवस ना वांगं खाल्लं आहे, फ्राय करून पण आणि त्याची भाजी पण खाल्ली, ते पण नाही खायचं असं बोलतात, पण ते पण मला पचले आहे देवाच्या कृपेने. ते पण पचून गेलं आहे मला. तर बघू कसं काय ते. सध्याला तर चांगलं चाललं आहे. आता हा लास्ट मंथ आहे माझा इकडे कामावरचा. मग नेक्स्ट मंथ माझे बाळाचे कपडे वगैरे सगळं ते काही मी सुरुवात करणार आहे तयार करायला, कारण 7व्या मंथमध्ये बोलतात की रेडी होतो म्हणून सगळं काही. मग कधी पण हे 7, 8, 9 हे कधी पण होऊ शकतात, मग म्हणून ती तयारी करून ठेवायला पाहिजे 7वा महिना. तर तुम्ही नक्की कळवा मला की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. असंच माझ्यासोबत राहत तुम्ही मित्रमैत्रिणी कशी बसते मी चेअरवर. बघू शकता आमचं ऑफिस, छोटंसं ऑफिस आहे. काही दिवसांची मी मेहमान आहे इकडे, थोड्या दिवसात मी पण सोडणार आहे. मग बघू कधी जॉईन होणार ते. जसं बच्चा असेल तसंच जॉईन व्हायला मिळेल. अगर जास्त शरारती असेल तर थोडा वेळ तर द्यावाच लागेल मला. जास्तीत जास्त एक वर्ष तर मी ब्रेक घेणारच आहे आता. 1 वर्ष तरी, म्हणजे तो चालायला लागेल किंवा खायला लागेल, एवढी तरी काळजी घ्यावीच लागते ना थोडीशी. सोडून येऊ शकते पण मला नको आहे तसं. एवढी पण काही गरज नाही आहे ना सध्याला, म्हणून मी घेईन 1 वर्ष ब्रेक. आणि व्हिडिओज तर टाकतच राहणार आहे, तुम्ही सपोर्ट नक्की करा.